अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याजवळील अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खिरसाना या गावातील बेघरांची समस्या अजूनही कायम आहे। 2015 साली प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेअंतर्गत तत्कालीन देशाचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हे गाव दत्तक घेतलं होतं। सर्वसामान्य माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्यापैकीच एक म्हणजे निवासाची। या गावातील जनतेच्या मूलभूत गरजा येथील शासन सोडवू शकत नसेल तर या गावांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न का बघावं हा प्रश्न निर्माण झाला आहे। ज्या लोकांचा स्वातंत्र्यपूर्वी काळात या गावात जन्म झाला त्यांना अद्यापही राहायला स्वतःच्या मालकीचं घर नाही। या गावातील अनेक नागरिकांना अजूनही बेघर म्हणून एखाद्या साध्या झोपडीत जीवन जगावं लागत आहे। शासनातर्फे घर मिळण्यासाठी अनेकदा ग्रामपंचायतकडे कागदपत्रे सादर करण्यात आली, पण या समस्येची अद्यापही दखल घेण्यात आली नाही। याला जबाबदार कोण हाच प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे। एकीकडे नव्याने राहायला येणाऱ्या लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत आहे, तर दुसरीकडे जे 50 ते 70 वर्षापासून या गावचे नागरिक आहे त्यांना आज पडक्या घरात राहावं लागत आहे। असे का? याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहे। आम्हाला घर नाही, दार नाही, कोणते लाभ नाही, काही नाही, घरदारी पण नाही आम्हाला काही ना काही। जन्मभूमीपासून बसलो आहोत, बुड्यापासून। खरं तर पंतप्रधान आवास योजना ही कोणासाठी? की ज्यांचं स्वतःचं हक्काचं पक्क घर आहे त्यांच्यासाठी, की जे आजही पडक्या घरात राहतात त्यांच्यासाठी, ज्यांच्या खिशात स्थानिक अधिकाऱ्यांना मलाई देण्यासाठी नोट आहे त्यांच्यासाठी, की जे कष्टकरी बांधव ज्यांचं पोटावर हातावरती पोट आहे अशा बेघर जनतेसाठी। खरं तर पंतप्रधान आवास योजना ही कोणासाठी? ज्यांची ओळख स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांपासून तर मंत्र्यापर्यंत आहे त्यांच्यासाठी, की जे गाव कुसाबाहेर पडक्या घरात राहतात त्यांच्यासाठी। हा प्रश्न पडलेला आहे खिरसाना येथील पडक्या घरात राहणाऱ्या लोकांना। खरं तर वारंवार या ठिकाणी सर्वे करण्यात आला, कागदपत्र हे ग्रामपंचायत खिरसाना येथे देण्यात आली, तरी सुद्धा प्रत्येक वेळेस त्यांचं नाव का डावललं जातं हा खरा तर मूळ प्रश्न। का? या जनतेच्या पाठीशी कोणी उभं नाही म्हणून, या जनतेच्या पाठीशी कोणता मंत्री नाही म्हणून हा प्रश्न या जनतेला पडलेला आहे। ज्यावेळेस या लोकशाही व्यवस्थेतील 3 खांब झोपवले जातात ना, तेव्हा या लोकशाही व्यवस्थेचा 4था खांब हा जिवंत ठेवतो। आणि याच मीडियाच्या माध्यमातून मला या ठिकाणच्या शासनाला संदेश द्यायचा आहे, जर येणाऱ्या काही दिवसात आमचं हक्काचं स्वतःचं पक्का घर झालं नाही तर आम्ही सर्व जनता नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात जाऊन आमरण उपोषण करील। धन्यवाद। जर नागरिकांची ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात आली नाही तर नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयावर जाऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा या गावातील जनतेने दिला आहे, अशी माहिती रहिवासी विशाल मेश्राम यांनी दिली। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।